कळवण ते नाकोडे रस्त्याची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये संताप। सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण अंतर्गत येणाऱ्या कळवण ते नाकोडा रस्त्याची नुकत्याच झालेल्या पावसामुळे अत्यंत दुरावस्था झाली असून येथील रस्त्यावरील 1 ते 1.5 फुटाच्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे। वाहनांचे नुकसान तर होतेच, परंतु खोल खड्ड्यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे। तरी सदर रस्त्यावरील खड्ड्यांची त्वरित डागडुजी करून सुधारणा करावी अशी मागणी कळवण तालुक्यातील शेतकरी, वाहनधारक व नागरिकांकडून केली जात आहे। कळवण शहरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरील शासकीय विश्रामगृह नाकोडे रस्ता व गिरणा पुलाजवळील रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी 1 ते 1.5 फुटाचे खड्डे पडले आहेत। तसेच कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाकोडे कांदा मार्केटमध्ये कळवण तालुक्यातील व इतर भागातील शेतकरी दररोज हजारो ट्रॅक्टर कांदा माल विक्री करण्यासाठी याच एकमेव रस्त्यावरून ये जा करीत असतात। कळवण शहराची नाड जुळलेली असल्यामुळे व दळणवळणाच्या सोयीने नागरिकांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने या मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य होऊन रस्ता उखडला जात असून कळवण ते नाकोडेपर्यंतच्या रस्त्याची ठिकठिकाणी पूर्णतः चाळण झालेली असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। शासनाकडे निधी उपलब्ध असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामातील दिरंगाई आणि ठेकेदारांना थकीत देयके मिळत नसल्याने प्रशासनापुढे ही गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे रस्ता दुरुस्तीची कामे रखडली असल्याचे चर्चिले जात असले तरी केलेल्या रस्त्यांच्या कामाची रस्ता दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखालील संबंधित झोन अभियंता अधिकाऱ्यांचे असल्याचेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे। मराठी केसरी न्यूजसाठी प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।